एक साधं उदाहरण देऊन एक्सप्लेन करायचं झालं तर एखाद्या शीतपेय म्हणजे पेप्सी, मिरिंडा, कोक, फॅन्टा अशा बॉटलमधनं सध्या जर मी ती बॉटल उघडली आणि जर ग्लासभर पेय भरून ठेवलं आणि मी ते आत्ता जर प्यायलो तर ते लगेच चुरचुरीत त्याची टेस्ट इंटॅक्ट असेल. पण मी नुसतं ते भरून ठेवलं आणि हा ग्लास असाच कार्यक्रम संपेपर्यंत लंच ब्रेक पर्यंत ठेवून दिला आणि दुपारी 1:30 वाजता प्यायला घेतला, त्याची चव तशीच लागेल का? त्यातनं कार्बन डायऑक्साईड जसा उडून गेलेला असेल, एक्झॅक्टली आपल्या पैशाबाबत देखील तसंच होत असतं. आणि ज्या वेळेला तर आपण पैसे सेव्हिंग बँकेमध्ये ठेवतो त्याला लक्षात घ्या, तुम्हाला 3% जास्तीत जास्त त्यावरती व्याज मिळत असतं. आणि त्यात सगळेजण तुम्ही RCF मध्ये कामाला आहात, 30% तरी टॅक्स स्लॅब मध्ये येत आहे. सो त्या 3%तला सुद्धा 1% हा गेला टॅक्स पोटीच. सो प्रॅक्टिकली तुमच्या सेव्हिंग बँकेतल्या अकाउंटवरती तुम्हाला फक्त 2% मिळत आहेत. आणि महागाईचा दर जर 8% असेल तर दर वर्षाला त्यातनं 6% कार्बन डायऑक्साईड म्हणजे विकत घेण्याची क्षमता ही दरवर्षी कमी 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 होत चाललेली आहे. पण काय आपल्यावरती ना हिंदी चित्रपट सृष्टीचे भरपूर संस्कार झालेत. त्याच्यात आपण ऐकलेलं असतं ना, मेरे पास गाडी है, बंगला है, बँक बॅलन्स है. सो बँक बॅलन्स या शब्दाचा आपल्याला इतका मोह आहे की अरे बँक बॅलन्स होना चाहिए. पण बँक बॅलन्सची किंमत आपण काय मोजतो तर 6% दर वर्षाला जर तुम्ही सेव्हिंग अकाउंट मध्ये मोठ्या मोठ्या रकमा ठेवत असाल तर त्या इव्हॅपोरेट परचेसिंग पॉवर इज कमी होत जाणार आहे, इव्हॅपोरेट होत जाणार आहे त्यातनं. आणि अनेक मंडळी आर्थिक नियोजन करताना मला भेटतात, त्यांच्याकडे 20-20, 25-25 लाखाच्या रक्कमा किंवा त्याहून मोठ्या रकमा देखील सेव्हिंग अकाउंट वरती ठेवलेल्या असतात. सो यू कॅन इमॅजिन किती मोठ्या प्रमाणात त्यांची परचेसिंग पॉवर ही निघून जात असते. आता काही जण त्याच्यानंतर पुढे जाऊन FD देखील करायला जातात. पण फिक्स डिपॉझिट जरी केलं तरी आज त्याच्यावरती मिळत आहेत 7.5%. पण तुम्ही सगळेजण परत येत आहे 30%च्या टॅप स्लॅब मध्ये, त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकली मिळत आहेत 4.5 ते 5%. आणि महागाई आहे 8%. सो इव्हन विथ युअर फिक्स डिपॉझिट तुम्ही फक्त कार्बन डायऑक्साईड त्याच्यातनं उडून जाण्याचं प्रमाण फक्त कमी करता, पण ते बंद नाही होत. सो 3% तरी त्याच्यामध्ये लॉस हा होणारच आहे. सो ज्या वेळेला गुंतवणुकांचा विषय निघतो त्याला सगळेजण म्हणतात ओ पण इट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मग सगळ्यात मोठी रिस्क काही न करण्यात आहे आणि सगळे पैसे सेव्हिंग बँकेत ठेवले तर हळूहळू त्यातनं परचेसिंग पॉवर जी उडून जाणार आहे ती किती मोठी रिस्क आहे. किंवा सगळे पैसे फिक्स डिपॉझिट करून ठेवले गेले तर त्याच्यातनं दर वर्षाला 3-3% इव्हॅपोरेशन होत हळूहळू गरिबीकडे प्रवास करणं ही केवढी मोठी रिस्क आहे. सो रिस्क ज्या ज्या वेळेला आर्थिक बाब निर्माण होणार आहे त्याला लक्षात ठेवा, रिस्क ही प्रत्येक गोष्टीत आहे. आपण किती रिस्की वातावरणात काम करतो, केमिकल, फर्टिलायझर, एखाद्याची एक चूक जीवाशी पण येऊ शकते. पण तरी देखील आपण ती रिस्क वेल कॅल्क्युलेटेड करून एक ऑर्गनाइज्ड व्यवस्थित शिस्तबद्ध रूप देऊन ती रिस्क घेऊन काम करतोच ना. सो वाय नॉट विथ युअर मनी मॅनेजमेंट. आपल्या पैशाच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा रिस्क असेल तरी सुद्धा ती कॅल्क्युलेटेड घेऊन आपण व्यवस्थित अर्थनियोजन करू शकतो. आणि तेच कसं करायचं हे आपण आजच्या कार्यक्रमातनं नीट शिकणार आहोत. एक टाइम मशीनचा आपण एक खेळ छोटासा खेळूया तर ज्याच्याने तुम्हाला आणखीन संकल्पना सुस्पष्ट होतील. खेळ सोपा आहे, फक्त एवढंच लक्षात घ्या, पूर्ण लक्ष देऊन ऐका. सोपा खेळ आहे, पटकन उत्तर द्यायची आहेत. सुरुवातीला प्रश्न सोपा वाटेल, नंतर तो थोडासा
कठीण होत जाऊ शकतो. सो बोरवणकर सर समोर बसलेले आहेत. सो बोरवणकर सरांसमोर जर ऑप्शन आहे 500 रुपये का 1000 रुपये, कुठली गोष्ट मोठी वाटते? आताच्या कंडिशन मध्ये तरी बोरवणकर सर म्हणाले 1000 रुपये मोठे वाटतात. आता याच गोष्टीला जर आपण थोडं कॉम्प्लिकेट करूया विथ टाइम मशीन. आपण हॉलिवूड फिल्म्स मध्ये बघितलेलं असतं एक टाइम मशीन असतं ज्याच्याने काळाच्या पुढे किंवा काळाच्या मागे जाता येतं. आता आपण ठरवलेलं आहे काळाच्या मागे 20 वर्ष जायचं. आपण बघितलं 2003 सालीच्या पैशाच्या किमतीप्रमाणे वडापाव पण 3 रुपये वगैरे होता. आता बोरवणकर सरांना 500 रुपये मिळणार आहेत टाइम मशीननी 2003 सालामध्ये जाऊन, जे ते 2003 सालातल्या इकॉनॉमी मध्ये जाऊन वापरू शकतात. कंडिशन नंबर 1 आणि कंडिशन 2 आजच्या काळातले 1000 रुपये. बोरवणकर सरांना आता कुठली गोष्ट मोठी वाटते? बोरवणकर सरांनी त्यांचा निर्णय दुसरी बदल झाल्यावरती बदलला. आता त्यांना 500 रुपये मोठे वाटायला लागले. लक्षात येतंय? आता 5 ग्रॅमचं सोन्याचं नाणं का 10 ग्रॅमचं सोन्याचं नाणं? 10 ग्रॅमचं सोन्याचं नाणं. बरोबर आहे. आता कंडिशन 1 2003 सालातलं 5 ग्रॅमचं सोन्याचं नाणं आणि कंडिशन 2 2023 सालातलं 10 ग्रॅमचं सोन्याचं नाणं. 10 ग्रॅमचं सोन्याचं नाणं नक्की. बघा पहिल्या केसमध्ये ज्याला आपण पैशाबद्दलच बोलत होतो त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी निर्णय बदललात. पहिले तुम्हाला 1000 मोठे वाटत होते, नंतर तुम्हाला 500 मोठे वाटायला लागले. पण हीच गोष्ट ज्या वेळेला मी सोनं या गोष्टीमध्ये कंपेअर करून दाखवली त्याला तुम्हाला काय जाणवलं की अरे 2003 साली तर 7-8 हजार रुपये पण सोन्याचा भाव नव्हता. म्हणजे 5 ग्रॅमचं नाणं म्हणजे 4000 आणि 2003 सालातल्या 4000ची व्हॅल्यू 3, 4, 5 पट जरी झाली तरी आजचं सोन्याचं 10 ग्रॅमचं नाणं 60,000च आहे. 4000पेक्षा 60,000 मोठेच आहेत. सो म्हणून 5 ग्रॅम ते 10 ग्रॅम तर उत्तर आपलं स्थिर राहिलं 10 ग्रॅमच. हे का बरं झालं? लक्षात घ्या आपण पहिल्या केसमध्ये ज्यावेळेला पैशामध्ये कंपेअर करत होतो, पैसा म्हणजे काय? धन, मनी. बट इन सेकंड कंडिशन आपण सोनं या गोष्टीमध्ये कंपेअर करायला लागलो. सोनं हे लक्ष्मी रूप आहे, ऍसेट आहे. अनेक जण म्हणतात पैसा म्हणजेच लक्ष्मी. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पण नोटांची पूजा बिजा करतात. ऍक्च्युअली ते बरोबर नाही. कारण का तर धन आणि लक्ष्मी यात फरक आहे. तुम्ही लक्ष्मी देवतेची मूर्ती जरी नीट पाहाल तर तुम्हाला दिसेल लक्ष्मी देवता ही पैसे धन देते. धन देणारी व्यवस्था म्हणजे असेट, ज्यातनं आपल्याला पैसे मिळतात. दॅट इज असेट. असेट म्हणजेच आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लक्ष्मी देवता. आणि लक्ष्मी देवता देते काय? तर ती पैसे देते आणि ते पैसे आपण विनिमयाचं माध्यम म्हणून वापरू शकतो. सो हा बेसिक फरक जर आपण लक्षात घेतलात तर फायनान्शियल प्लॅनिंगचा एक मूलभूत सिद्धांत तुम्हाला लक्षात आलेला असेल की सगळ्यात महत्वाचा म्हणजे फरक करायला शिका पैसा आणि लक्ष्मी. मनी अँड ऍसेट ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हे जेवढं आपण नीट मनावर कोरून घेऊ तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग सुरळीत होण्याच्या दृष्टीने तुमचा प्रवास सुरू होईल. आणि अतिशय लक्षपूर्वक माझं पुढचं स्टेटमेंट ऐका. जर आपल्याला आपली सांपत्तिक परिस्थिती एका काळातनं दुसऱ्या काळात घेऊन जायची असेल तर आपल्याला जे वाहन वापरायचंय एका काळातनं दुसऱ्या काळात जाण्यासाठी, ते वाहन जर आपण फक्त पैसे हेच वापरलं तर पैशाची तर व्हॅल्युएशन कमी कमी होत
आपली संपत्ती एका काळातनं दुसऱ्या काळात आपल्याला नेता येत नाही. सो वी नीड टू कन्वर्ट आवर मनी इनटू ॲसेट. जर तुमची संपत्ती, जर तुमचा पैसा जर तुम्ही कन्वर्ट केलात ॲसेट्स मध्ये, तरच तुम्हाला एका काळातनं दुसऱ्या काळात तुमच्या सांपत्तिक परिस्थितीला नेता येणार आहे.